या ठिकाणी सर काकासाहेब पाटील सर या ठिकाणी उपलब्ध आहेत, जे आता जे 100 बाय 400 या 4 मीटर या क्रीडा प्रकारामध्ये यांची टीम सेकंड आलेली आहे. बजाज ऑटोच्या वतीने संपूर्ण हा संघ उतरलेला होता आणि स्वतः काकासाहेब पाटील सर हे वेटरन्समध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. सर, आताची जे इव्हेंट झाला त्याच्याबद्दल काय सांगाल? कुठं कमी पडला किंवा काय सांगाल? काही नाही, आताचा जो 100 मीटर तर मी 100 मीटर माझा झाला, फर्स्ट केलं नाही. पण 4 बाय 100 मीटर दिलेला आमचा सेकंड रनर जो आहे त्याने बॅटन एक्सचेंज करताना थोडा जो रन मध्ये घ्यायला पाहिजे होता ते थोडं थांबून घेतला, त्याच्यामुळे त्यामुळे आमचा रिले फर्स्ट वरून सेकंड प्लेस. याच्या अगोदर कोणकोणत्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला? जवळजवळ आतापर्यंत मी एक 25 नॅशनल खेळलेलो आहे. बर. आणि साधारण स्टेट लेवल त्याच्यापेक्षा एक 4-5 स्टेट लेवल जास्त खेळलेलो आहे आणि इंटरनॅशनल 5 खेळलेलो आहे. इंटरनॅशनल कोणत्या कोणत्या खेळा तुम्ही? ॲथलेटिक्स 100 to 100. बरं. कोणत्या कोणत्या देशात किंवा मलेशिया आणि सिंगापूर. मलेशिया आणि सिंगापूर. आणि एक इथंच घेतलं होतं इंडियामध्ये. बरं. याच्यासाठी तुम्हाला कंपनीचा काय सहभाग? कंपनीचा सहभाग आम्हाला कंपनी या स्पर्धेसाठी सरावाला थोडा एक ऑन ड्युटी 2 तास टायमिंग देते. त्याचप्रमाणे कुठे खेळायला पाठवायचं असेल तर ऑन ड्युटी पाठवते आणि पूर्णपणे खर्च कंपनी करत असते. ट्रान्सपोर्ट वगैरे, राहणं वगैरे सर्व. याच्या अगोदर इंटरनॅशनल टुर्नामेंट्स मधला तुमचं काय योगदान काय झालं? मेडल्स वगैरे? मेडल्स मला इंटरनॅशनलला 100 मीटरला सिल्वर मेडल राहिलं एकदा आणि 200ला ब्रॉन्झ राहिलं आणि रिलेमध्ये 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये गोल्ड राहिलं. तुम्ही औरंगाबाद मध्ये कोणत्या ठिकाणी प्रॅक्टिस करता? मी पीएस कॉलेजला प्रॅक्टिस. फिजिकल एज्युकेशन. तुमचे स्वतःचे प्रशिक्षक कोण आहेत? माझे एक रामेश्वर गापसे होते, भरत रेड्डी, नितीन निरवणे सर आणि राजाराम देंडे. बर. तुम्हाला ह्या खेळाविषयी आवड कधीपासून लागली? मी ज्यावेळेस एक 7व्या-8व्या वर्गात होतो तेव्हापासून. तुम्हाला मग त्या शालेय स्तरावरती तुमचं काय प्रेफरन्स? शालेय स्तरावर सुद्धा एक नॅशनल एकदा प्लेस मिळालेली आहे. स्टेट लेवलला 5दा मिळाली. बर. याच्या बरोबर आता तुम्ही इतर काय स्पोर्ट्स संदर्भात स्वतःच्या काय ऍक्टिव्हिटी आहे का, क्लब किंवा काय असं? नाही, पण फ्री ऑफ एक मुलांना हे करत असतो, कोचिंग वगैरे, अनुदान म्हणजे काही त्यांच्याकडून काही. आणि सर्व्हिसला बजाज औरंगाबाद. ओके. मी आता पूर्ण बजाज ऑटोच्या वतीने तुम्ही? ओके. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला माहिती दिलीत, इंटरव्ह्यू दिलात आणि तुमच्याही रौप्य पदकासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. तुम्ही आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रॅक्टिस करतात, तर आता सध्या तुमचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचं नाव काय सांगताय? आता मला जे प्रशिक्षक आहे शशिकांत शे आहे, आजमगडचे आहेत UP मधले. स्वतःच एक नॅशनल मेडलिस्ट आहेत ते. सध्या त्यांच्याकडे PS कॉलेजला ते मला प्रशिक्षण देत असतात, कोचिंग करत असतात. बरं. कोणत्या दर्जाचं प्रशिक्षण देतात, काय पद्धतीने देतात? चांगला नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं प्रशिक्षण ते माझ्याकडून करून घेतात. चांगली प्रॅक्टिस करून घेतात. आणि त्यांचं स्वतःचं कोणत्या याच्यातलं मेडल आहे? 400 मीटर. 400 मीटर राष्ट्रीय स्पर्धक आहे. धन्यवाद सर. थँक्यू.